श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ अमृतवाणीच्या भाग 2 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागात आपण जाणून घेतलं की देवाचं नाव कधी घ्यावं आणि नामस्मरणाचं महत्त्व काय आहे. पण एक प्रश्न आजही अनेकांच्या मनात असतो. मी रोज देवाचं नाव घेतो, पूजा करतो, जप करतो, तरी माझ्या जीवनात अडचणी काय येतात? याच प्रश्नाचं उत्तर आजच्या अमृतवाणीत आपण स्वामींच्या कृपेने जाणून घेणार आहोत. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन सुरू करूया. श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 2. प्रिय स्वामी भक्तांनो, अनेक जण रोज देवाचं नाव घेतात, पूजा करतात, आरती करतात, मंत्र म्हणतात. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो. मी इतका जप करतो तरी माझ्या जीवनात अडचणी काय येतात? हा प्रश्न स्वाभाविक आहे, परंतु याच प्रश्नाचं उत्तर समजलं तर नामस्मरणाचा खरा अर्थही समजतो. नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही. नामस्मरण म्हणजे मन, बुद्धी आणि आत्मा यांना परमेश्वराशी जोडण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ हे नाव प्रेमाने घेतो, तेव्हा आपण आपल्या मनातील भीती, चिंता, अहंकार आणि नकारात्मक विचार हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. देवाचं नाव आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या एका क्षणात दूर करेलच असं नाही, पण त्या समस्यांना सामोरं जाण्याचं धैर्य मात्र नक्की देऊ शकतं. जीवनात कधी असे दिवस येतात की कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं, घरात मतभेद होतात किंवा आपल्या मनाजोगत्या गोष्टी घडत नाहीत. अशा वेळी अनेक जण निराश होतात, काही जण देवावरही रागवतात. पण स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या वेळेनुसार घडेलच असं नसतं. अनेक वेळा परमेश्वर आपल्यासाठी अधिक योग्य वेळ आणि योग्य मार्ग निवडत असतो. जसा एक शेतकरी बी पेरल्यानंतर रोज माती उकरून पाहत नाही की बी रुजलं का, तसंच नामस्मरणाचंही आहे. श्रद्धेचं बीज पेरल्यानंतर संयम ठेवावा लागतो. योग्य वेळी त्या श्रद्धेचं फळ मिळतं. घाई केली, शंका घेतली किंवा विश्वास सोडला तर मन अधिक अस्थिर होतं. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट स्पष्ट दिसते. भक्ती आणि कर्म यांची सांगड घाला. फक्त देवाचं नाव घेऊन हातावर हात ठेवून बसणं ही खरी भक्ती नाही. प्रयत्न करणं, प्रामाणिक राहणं, दुसऱ्याचं वाईट न करणं आणि संकटातही धैर्य न सोडणं हीच खरी भक्ती आहे. देवावर विश्वास ठेवून कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास वाढत जातो. नामस्मरण करताना मन भरकटणं ही अनेकांची तक्रार असते, पण त्याबद्दल निराश होऊ नका. मन चंचल असणं हा त्याचा स्वभाव आहे. जेव्हा जेव्हा मन भरकटेल तेव्हा प्रेमाने पुन्हा स्वामींच्या नावाकडे आणा. हळूहळू मन स्थिर होऊ लागेल. ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही, पण सातत्य ठेवलं तर बदल जाणवू लागतो. आनंदाच्या क्षणी देवाला विसरू नका. अनेक लोक दुःखात देवाला आठवतात, पण सुख मिळालं की नामस्मरण कमी होतं. खरी भक्ती म्हणजे सुखात कृतज्ञता आणि दुःखात धैर्य. प्रत्येक दिवस हा परमेश्वराची देणगी आहे, ही भावना मनात ठेवली तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासमोरही चांगले संस्कार जपा. सकाळी 2 मिनिटं नामस्मरण करा. रात्री देवाचे आभार माना. मोठमोठे उपदेश करण्यापेक्षा स्वतःच्या आचरणातून भक्ती दाखवा. मुलं शब्दांपेक्षा कृतीतून जास्त शिकतात. कधी कधी आपल्या मनात दुसऱ्याबद्दल मत्सर, राग किंवा द्वेष निर्माण होतो. अशा वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, या भावनेमुळे मला शांतता मिळते आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्या नकारात्मक भावनेऐवजी स्वामींचं नाव घ्या. क्षमा करायला शिका. क्षमा करणं म्हणजे चुकीचं समर्थन करणं नाही, तर स्वतःच्या मनाला द्वेषाच्या ओझ्यातून मुक्त करणं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक संकट कायमचं नसतं. प्रत्येक दुःखानंतर आनंदाची शक्यता असते. प्रत्येक अंधारानंतर पहाट उगवते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असो, आशा सोडू नका. स्वामींच्या नावाने मनाला बळ द्या आणि आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ठामपणे चालत राहा. प्रिय स्वामी भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा. देवाकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नका, त्यांचे आभार मानण्यासाठीही जा. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आजचा दिवस चांगल्या विचारांनी, प्रामाणिक कर्माने आणि श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने जगायचा आहे. असा दिवस जगणारा माणूस बाहेरूनच नाही तर आतूनही समृद्ध होत जातो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.